मक्याची कणसं मार्केटमध्ये पाहायला खूप मिळतात आता, म्हणून त्यातलीच 3 आणली होती. तर याचं काय करावं ते समजत नव्हतं, म्हणजे हळद, मीठ आणि तेल, चटणी लावून भाजू की कसं काय शिजायला ठेवू. तर 2 कणसं मी तशी करायला ठेवली भाजून खायला, आणि नंतर 1 कणीस तनईपुरतं शिजायला ठेवलं. तर ते खाल्लं आणि नंतर थोडंसं ह्याच्यामध्ये आलो, गार्डनमध्ये आलो, थोडंसं तनईने एक्सरसाइज केली. नंतर गार्डनमधून आलं, थोडी भाजी घेऊन आली, तर त्यांनी हा कढीपत्ता का दिला ते समजलं नाही, असाच दिला कढीपत्ता. ठीक आहे म्हटलं. नंतर मग भाजीची तयारी आता भाजीमध्ये करणार होती डाळ कांदा, खूप दिवसांनी करणार होती. थोडं झणझणीत डाळ कांदा खूप छान लागतो हा. डाळ भिजतच ठेवली होती मी. कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा टाकला, काळं तिखट टाकलं, डाळ टाकली, आणि डाळ टाकल्यानंतर भाकरीचं पीठ टाकलं, पाणी आवश्यकतेनुसार ओतलं आणि कोथिंबीर टाकून शिजवून दिलं. तर भाजी झाली की भाकरी केली की त्याच तव्यामध्ये लगेच तनईसाठी ऑमलेट केलं, आणि असा शेवट झाला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स